कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण 68 आणि 12 पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील तब्बल 23 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत। जिल्ह्यामध्ये एकूण 2600 मतदान केंद्र आहेत आणि त्यासाठी 15,000हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। मागच्या 15 दिवस जिल्ह्यांमध्ये प्रचाराचा अक्षरशः धडाका उडालेला आहे आणि यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार सतेज पाटील, आमदार राहुल आवाडे, आमदार विनय कोरे, माजी खासदार संजय मंडलिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि त्यामुळे आज मतदार राजा कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मतदान टाकणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पंचवीस लाखांहून अधिक मतदार करणार आहेत। आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। तब्बल 23 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील आणि कोल्हापूरहून विशेष प्रतिनिधी अनिलजी आपल्यासोबत आहेत। अनिलजी, 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। किती टक्क्यांपर्यंत आता मतदान झालंय, कसं मतदान सुरू आहे कोल्हापूरमध्ये, कारण की अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे? हे खरं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड चुरस आहे। गेल्या काही दिवसापासून प्रचाराचा जो धडाका असा उडालेला होता आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कारण याला मिनी मंत्रालय किंवा मिनी विधानसभा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। अनेक आमदार आणि मंत्र्यांचा पर्यंत जाण्याचा प्रवास हा जिल्हा परिषदेतून सुरू होतो आणि याचमुळे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे फार गांभीर्यानं बघितलं जातं आणि आज ही तीच परिस्थिती आहे। कोल्हापूर जिल्हा हा मतदान प्रक्रियेमध्ये कायमच आघाडीवर राहिलेला जिल्हा आहे। 2017ला जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळी साधारण राज्याच्या सर्वाधिक असं 76.85% मतदान कोल्हापूरमध्ये झालं होतं आणि सध्या ही तीच परिस्थिती आहे। असं चित्र आता सकाळपासून दिसतंय। मतदान सुरू होऊन साधारण 1 तासाचा कालावधी उलट गेला आहे, मात्र सकाळी 7:30 वाजता मतदान सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। मतदारांच्या मध्ये इतकी चुरस तितकाच उत्साही आहे आणि एकूणच या जिल्ह्याच्या सत्ता करण्याचं केंद्र ठरवणाऱ्या या जिल्हा परिषदेसाठी कोल्हापूरमध्ये प्रचंड उत्साहात सध्या मतदान सुरू आहे। साधारण 68 मतदारसंघ जिल्हा परिषद आहेत, त्याच्यामध्ये 241 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत आणि 12 पंचायत समितीच्या एकूण 136 जागांमध्ये 451 असे साधारण 696 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत आणि सध्या मतदानाला सुरुवात झाली आहे। पहिल्या तासाभरातलं मतदानाची टक्केवारी पाहिली तर ही साधारण 9.5% आसपास आहे। आज जर आपण बघितला तर कदाचित कोल्हापूर जिल्ह्याचं मतदान हे 80% सुद्धा जाऊ शकतं, अशी आता सध्याची परिस्थिती आहे। अगदी कोल्हापूर जिल्हा परिषदेची लढत म्हणजे फक्त निवडणूक नसते, तर ते एक कुरुक्षेत्र असतं। इथली लढत प्रामुख्याने आता पाटील, महाडिक आणि मुश्रीफ यांच्या नावांभोवती आणि त्यांनी उभा केलेल्या गटांभोवती फिरते। अनिलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या ताज्या माहितीसाठी, अपडेट्ससाठी।